कारलं म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात. पण तुम्हाला माहीत आहे का, कारलं हे चवीलाच नाही तर पौष्टिक गुणांसाठी ओळखलं जातं. त्यात अनेक जीवनसत्व, खनिज, फायबर असते. कारलं आवडत नसेल तरी एकदा ही रेसिपी करून बघाच. कमी मेहनत, मस्त चव आणि पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. आज मी तुम्हाला कारल्याची अशी भाजी करून दाखवणार आहे. त्यासाठी ना वाटणाची गरज ना खूप साहित्याची, फक्त कांदा आणि काही साधे मसाले वापरून इतकी चविष्ट भाजी तयार होईल की त्यातला एकही घास शिल्लक राहणार नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की ही भाजी फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस सहज टिकली जाते. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1 पाव कारले घेतलेले आहेत. तर इथे ताजी फ्रेश अशी कारली मी घेतलेली आहेत. आकाराने जास्त लहान कारली जर असतील तर ते आपण घ्यायची नाही, ती चवीला हलकीशी कडवट असतात. आणि हो, रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्वात आधी आपण या कारल्याचे काप करून घेणार आहोत. तर आता त्यासाठी आपल्याला कारल्याचा जो सुरुवातीचा आणि मागचा भाग आहे तो सर्वात आधी काढून घ्यायचा आहे. तर व्हिडिओत तुम्हाला ज्या पद्धतीने मी दाखवते अगदी तसंच आपल्याला कारलं चिरून घ्यायचं आहे. आता यातील जो मध्यभाग असतो तो पूर्ण बियांचा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता आणखी थोडासा भाग मी काढून घेते आणि एखादा भाजीचा आपला चमचा असतो बघा, तर हा चमचा असा उलटा करून घ्यायचा आहे आणि त्याने अगदी सहज तो आतमध्ये फिरवून पूर्ण बियांचा भाग जो आहे तो आपल्याला सहज काढता येतो. तर ही एक सोपी पद्धत आहे पूर्ण बियांचा भाग कारल्यांमधला काढायची. तर आता पूर्ण बिया काढून झाल्यानंतर आपल्याला कारल्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला अतिच पातळ असे काप हवे असतील तर तुम्ही खिसणीवर सुद्धा याचे पातळ असे काप करून घेऊ शकता. पण आता मी इथे तुम्हाला चिरूनच काप तयार करून दाखवणार आहे. तर हे बियांचा भाग पूर्ण आधी उचलून घेऊया. तर आता बघा, हे जे कारलं आहे आतून किती पोकळ असं तयार झालेलं आहे. आता पातळ अशा स्लाईस आपल्याला तयार करायच्या आहेत. त्यामुळे कारलं जे आहे ते छान शिजलं जातं आणि त्यातलं पाणीही लगेच आटलं जातं. तर आता इथे आपण जे कारलं घेतलेलं होतं तर त्या पूर्ण कारल्याचे असेच एकसारखे असे भाग तयार केलेले आहेत. म्हणजे स्लाईस ह्या पूर्ण तयार करून झालेल्या आहेत. असंच आता राहिलेले आपले जे दोनही कारले आहेत ते आधी आपण चिरून घेणार आहोत. तर इथे आता आपले दोन्हीही कारले जे होते ते चिरून तयार झालेले आहेत आणि बघा एकसारखे असे हे काप आपण तयार करून घेतलेले आहेत. आता बऱ्याचदा कारलं कडवट होतं, तर कडवट झाल्यामुळे बरेच जण नाक मुरडतात खायला. पण आजचं हे कारलं जर या पद्धतीने तुम्ही तयार केलं तर अजिबातही कडवट होणार नाही. आता पाव चमचा हळद घेऊन आपण पूर्ण कारल्यावर घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर चमचाभर मीठ आपल्याला घालायचं आहे. हळद आणि मीठ लावल्यामुळे कारल्याला पाणी सुटतं आणि त्यातलं बरंच असं कडवट पाणी बाहेर निघतं, कारल्याला जे पाणी सुटतं त्यामुळे. आता हे मीठ हळद लावून आपल्याला याला 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे. जर सकाळी तुम्हाला लवकर हे कारलं करायचं असेल तर रात्रीसुद्धा तुम्ही हळद आणि मीठ याला लावून ठेवू शकता. तर आता इथे मी याला 15 मिनटं असंच ठेवणार आहे, म्हणजे छान पाणी सुटलं जातं कारल्याला. आता 15 मिनटं झालेली आहेत आणि तुम्हाला दाखवते मी, कारल्याला बरंच असं पाणी सुटल्या गेलेलं आहे. तर हेच जे कडवट पाणी आहे ते कारल्यामधून निघायला पाहिजे. तर आता हे कारलं जे आहे ते आपण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. त्यासाठी आता कारलं आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे. तर यामध्ये आता 1 ते 2 पेला पाणी मी घालून घेणार आहे आणि स्वच्छ असं हाताने चोळून आपल्याला हे कारलं धुवायचं आहे. म्हणजे यातील जो कडवटपणा आहे तो बराच असा कमी होतो. आता कारलं म्हटल्यानंतर त्याचा हा गुणधर्मच आहे कडवट. तर आपण याला बऱ्यापैकी याचा कडवटपणा कमी करू शकतो. तर इथे आता आपण बघा हाताने सहज असं बघा आपल्याला हलकासा दाब देऊन हे कारलं असं चोळून घ्यायचं आहे आणि छान दोन्ही हातावर घेऊन शक्य होईल तितकं पाणी यातून काढून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पाणी काढून घेतलेलं कारलं आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता असंच आपल्याला राहिलेलं जे कारलं आहे ते सुद्धा यातलं पाणी काढून वेगळं काढून घ्यायचं आहे. तर आता यातलं बघा किती सारं असं कडवट पाणी निघालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी झालेला आहे. तर आता हे पूर्ण जे कारलं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, तर ते कारलं आता आपण पुढची जी स्टेप आहे आपल्या भाजीची ती करणार आहोत. बऱ्याचदा भाजीमध्ये कारलं चांगलं शिजलं जात नाही. कारलं जर चांगलं शिजल्या गेलं नाही तरीही त्याचा कडवटपणा तसाच राहतो.
तर आता आपण हे कारलं तेलामध्ये हलकंसं फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी इथे बघा थोडं तेल मी एका पसरट भांड्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे. तर त्यावर आपल्याला हे कारल्याचे जे काप आहेत ते घालून घ्यायचे आहेत. यातलं आपण पूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं. तर आता हे कारल्याचे जे काप आहेत ते आपल्याला 5 मिनटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे ते हलकेसे तळूनच घ्यायचे आहेत. तर आता इथे आपल्याला दोन्ही बाजूनी मस्त आपण हे तळून घेऊया आधी. तर आता इथे आलटून पालटून छान हे तळून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. असं केल्यामुळे तुमचे जे कारले आहेत ते लगेचच शिजले जातात आणि चवीलाही छान लागतात. पूर्वीच्या काळी चुलीवरच खोलगट तवा ठेवून त्यावर हे कारले जे आहेत ते असे तळून घेतले जायचे आणि तव्यावरच ही भाजी केली जायची आणि चवीला म्हणाल तर इतकी छान लागायची. तर आता बघा हे कारले आपले पाहिजे तसे तळून झालेले आहेत. आपल्याला यापेक्षा जास्त असे हे कारले तळायचे नाही. आता आपण हे तेलामधून काढून घेणार आहोत. पसरट भांडं आपण घेतलेलं आहे, त्यामुळे इथे तेलाचा वापरही आपल्याला फार जास्त करावा लागत नाही. यातलंच तेल आपण पुढे भाजीसाठी सुद्धा वापरणार आहोत. तर इथे पूर्ण कारले आपण जे आहेत ते आधी तळून घेणार आहोत याच पद्धतीने. तर इथे बघू शकता आपण राहिलेली जी कारली होती ती सुद्धा तळून घेतलेली आहेत आणि तुम्हाला दाखवते. बघा छान आपली ही जी कारली आहेत ते शिजल्या गेलेली आहेत. आता आपल्याला भाजी फोडणीला घालायची आहे. तर आपण त्याच कढईमधलं तेल काढून घेतलेलं आहे. तर इथे भाजीसाठी पाहिजे तेवढं मी तेल काढलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर चमचाभर आपल्याला जिरं घालायचं आहे यामध्ये. जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे. आता हे कारलं तयार करत असताना आपल्याला इथे बघा 2 मोठे कांदे असे बारीक मी चिरून घेतलेले आहेत. कारण कांदा हा हलकासा चवीला गुळचट असतो आणि कारलं कडवट असते. तर कारल्याचा बऱ्यापैकी कडवटपणा कांदा जास्त वापरल्यामुळे कमी होतो. त्यासाठी आपल्याला कारल्याच्या भाजीमध्ये केव्हाही कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवावं लागतं. तर आता यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत. कढीपत्ता हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नाही आवडत असेल तर नाही घालू शकत तुम्ही. पण इथे टेस्ट छान लागते म्हणून मी नेहमीच घालते कारल्यामध्ये. आता आपल्याला यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. तर त्या इथे मी अशा ठेचून न घेता इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या बघा अशा हलक्याशा त्याचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत आणि ते बारीक काप यामध्ये घातलेले आहेत. आता आपल्याला अर्धा इंच आलं ते सुद्धा मी असं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे वेगळं, ते घातलेलं आहे. आता सर्व साहित्य आपण कांदा जो परतणार आहोत त्यासोबत मस्त असं परतून घ्यायचं. म्हणजे लसूणचा कचवटपणा पूर्ण निघून जातो. आता कांदा पहिल्यापेक्षा त्याचं प्रमाणही कमी झालेलं आहे आणि हलकासा गुलाबी रंगसुद्धा आलेला आहे. तर आता यामध्ये काही कोरडे मसाले आपण घालून घेणार आहोत. तर इथे आपल्याला सर्वात आधी यामध्ये घालायची आहे हळद. तर इथे पाव चमचाला थोडी कमी एवढी मी हळद घेतलेली आहे. पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर पाव चमचा धना पावडर आणि चवीनुसार लाल तिखट घेतलेलं आहे. तर बऱ्याच ठिकाणी हिरव्या मिरचीचे काप घालूनसुद्धा ही भाजी केली जाते. तर तुम्हाला लाल तिखट जर आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचे कापसुद्धा घालू शकता यामध्ये. तर आता इथे लाल तिखट घातल्यानंतर सर्व साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आता पूर्ण छान साहित्य सर्व परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे कारले तळून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. तर इथे आपले जे कारले आहेत ते आधीच शिजल्या गेलेले आहेत. त्यामुळे आता त्याला फार जास्त शिजवत आपल्याला बसावं लागत नाही. आता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण आधी कारल्यांना मीठ लावलेलं होतं. जरी कारले धुतलेले असले तरीही त्यांना थोडं मिठाचा चव लागते. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे. तर इथे 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घातलेलं आहे. कूट जास्त बारीक करायचं नाही. कारण आपण इथे जे भाजीसोबत शेंगदाण्याचं कूटसुद्धा परतलं जातं, तर त्या शेंगदाण्यांना हलकासा बघा असा कुरकुरीतपणा येतो. हलकेसे ते क्रंची होतात. त्यामुळे खायला अधिकच चांगले लागतात. आता हे सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा कांदा, कारली सर्व एकत्र करून झालेले आहेत आपल्याला. तर आता आपल्या कारल्याची चव आणखीनही वाढावी यासाठी आपण या कारल्याच्या भाजीमध्ये बघा पाव चमचा एवढी साखर घालणार आहोत. कारलं गुळचट होणार नाही, पण तुमची जी चव आहे कारल्याची ती छान बॅलन्स होणार आहे. तर त्यासाठी पाव चमचा मी इथे साखर घातलेली आहे. साखर घातल्यानंतर ती छान एकत्र करून घ्यायची. म्हणजे ती छान आपल्या भाजीमध्ये एकजीव अशी होईल. आता गॅस बंद केलेली आहे आणि गॅस बंद झाल्यानंतर इथे आपण अर्धा
लिंबूचा रस घालणार आहोत भाजीमध्ये. तर अर्ध्या लिंबाचा आपल्याला इथे रस घातल्यामुळे भाजीला हलकीशी गुळचट आणि आंबट चव येणार आहे. आता लिंबू घातल्यानंतर छान वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे आणि परत एकदा सर्व भाजी छान एकत्र करून घ्यायची आहे. तर एकदा माझ्या या पद्धतीने छान चटपटीत चवीचं ही कारल्याची भाजी एकदा नक्की करून बघा. तर ही भाजी आरामात 3 ते 4 दिवस टिकली जाते आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील, इतकी चवीला छान लागते. तर आता आपण सर्व करूया. तर मंडळी, तुम्हाला आजची ही कारल्याची भाजी कशी वाटली? जरी तुम्ही खात नसाल तरी यातले जीवनसत्व, पौष्टिक गुणधर्म बघून नक्कीच ही भाजी तुम्ही खायला हवी. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.